कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सूचनेनुसार संपूर्ण जिल्ह्यात विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जात आहेत। याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक 20 मधील पोदी येथील प्राथमिक शाळेत माजी नगरसेवक तेजस कानपुळे यांच्या पुढाकाराने साई तेज प्रतिष्ठान आणि आयडीज आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने एक मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आणि त्यांना शालेय बॅगचे वाटप देखील करण्यात आले। या शिबिरात पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले। कार्यक्रमास माजी नगरसेवक मनोज भुजबळ, अनिल भगत, जयंत पगडे, माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत, सुमित जुंजाराव तसेच डॉक्टर रुक्मिणी अर्जुन, प्रेसिडेंट आरोही सामाजिक विकास प्रतिष्ठान मुंबई आदी मान्यवर उपस्थित होते। हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे। या इथे बॅग वाटप आणि सर्व चिकित्सा शिबिर हे आयोजित करण्यात आलेलं आहे। त्यासाठी उपस्थित हॉस्पिटल पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक माननीय तेजस कानपुळेजी, माजी नगरसेवक मुंबईकरजी, शेळके साहेब, बंडुगडेकर मॅडम, त्याचबरोबर या इथे बसलेले सर्व मान्यवर, उपस्थित सर्व विद्यार्थी, उपस्थित सर्व शिक्षक आणि पत्रकार आणि मित्रांनो, आज या इथे माननीय आपले आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने या इथे आपल्यासाठी सर्वांसाठी आरोग्य चिकित्सा शिबिर हे आयोजित करण्यात आलेलं आहे। त्याचं बॅग वाटप हे करण्यात आलेलं आहे। आरोग्याचं सध्या आपल्या जीवनामध्ये असलेलं महत्त्व हे कधीही सर्वाधिक आहे। या आरोग्याच्या मुळेच आपण पुढे जाऊ शकतो। आपल्यावरती ज्यांच्याबद्दलची जबाबदारी आहे, आपल्याबद्दल ज्यांना अपेक्षा आहे, आपल्याला ज्यांच्यासाठी काम करायचं आहे, ते जर आपल्याला आपल्या मनामध्ये असलेलं सध्या जे काही ध्येय आहे ते पूर्ण करायचं असेल तर त्याच्यासाठी आपलं आरोग्य हे चांगलं असणं आवश्यक आहे। स्वतःचं आरोग्य पण चांगलं असणं आवश्यक आहे आणि दुसऱ्याच्या आरोग्याची पण काळजी घेणं आवश्यक आहे। कारण जर आपण आपल्याच आरोग्याची काळजी घेतली नाही, आपण बोलायला लागलो की नाही एवढं काय जपणं हे योग्य नसतं, एवढं नाजूक राहणं हे बरोबर नसतं, तर तसं नाहीये। मुळामध्ये स्वतःची काळजी घेणं हे आवश्यक आहे। स्वतःची काळजी जर घेतली तर आपण दुसऱ्यांची काळजी घेऊ शकतो आणि त्यामुळेच आपल्यावरती असलेल्या जबाबदाऱ्या या तेव्हाच आपण पूर्ण करू शकतो। त्याचबरोबर आपलं शिक्षण हे चांगल्या प्रकारे या इथे पूर्ण व्हावं। आपल्याला या इथे शिक्षण पूर्ण करताना आपल्याला अभ्यासाची गोडी लागावी। आपण जे गोष्ट कराल, ज्याचा अभ्यास कराल त्याच्याबद्दलची गोडी लागावी, याच्यासाठी या इथे सर्व प्रकारचे प्रयत्न चालू आहेत। मग तेजस कानपुळेजी या इथे शाळेमध्ये जे नियमित स्वरूपामध्ये कार्यक्रम करत असतात किंवा आणखी त्याच्याबरोबर माननीय आमदार प्रशांत ठाकूर हे सुद्धा या अशाच प्रकारे इथे या महानगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता ही इथं सुधारावी यासाठी अतोनात ते प्रयत्न करत असतात आणि त्याच्यानुसारच या शाळांचं आधुनिकीकरण हे आपण वारंवार आपण करत चाललेलो आहोत आणि त्याचबरोबर इथे शाळांची संख्या ही सुद्धा वाढवत चाललेलो आहोत, जेणेकरून आपल्याला शालेय शिक्षण घेताना मग सांगता आपल्याला शिक्षण घेताना आपल्याला शिक्षणाची गोडी लागणं आणि त्याचबरोबर सांगता आपल्या सोबतचे जे आहेत त्यांना सुद्धा सांगता आपल्या या प्रवाहामध्ये सामील करून घेणं हे आपल्याला सांगता योग्य प्रकारे सांगता जमू शकेल यासाठी प्रयत्न करत असतो। त्या प्रकारे रामश्री ठाकूर सहाय्यक मंडळ असेल, कोशिश फाउंडेशन असेल यांच्या माध्यमातून सुद्धा वक्तृत्व स्पर्धा आणि त्याच्याच बरोबर सांगता विविध गुण स्पर्धा या आयोजित करण्यात येत असतात, जेणेकरून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे व्यक्त होता येईल। आपण सर्वांनी लक्षात ठेवावं की आपल्याला चांगल्या प्रकारे व्यक्त होता येणं, स्वतःला एक चांगल्या प्रकारे एक्सप्रेस करता येणं हे आवश्यक आहे। आपण जर स्वतःला चांगल्या प्रकारे व्यक्त केलं नाही, स्वतःला जर चांगल्या प्रकारे आपल्या मनामध्ये काय आहे हे चांगल्या प्रकारे जर आपण मांडू शकलो नाही तर मग आपली आई सुद्धा आपल्याकडे लक्ष देत नाही, आपले शिक्षक आपल्याकडे लक्ष देत नाही, आपला मित्र आपली मैत्रीण हे सुद्धा आपल्याकडे लक्ष देत नाही आणि मग सध्या पुढील आयुष्यामध्ये जाऊन मग आपल्याला मग नक्कीच सध्या सगळेजण बुजलेला, मूर्ख, नालायक, गाढव अशा विविध गोष्टींनी, विविध संत उपाध्यांनी आपल्याला फक्त हिणवण्यात येतं। आपल्याला स्पष्ट शब्दांमध्ये चांगल्या प्रकारे स्वतःला व्यक्त करता येणं हे अत्यंत आवश्यक आहे। यासाठी आपले शिक्षक हे आपल्यावरती नेहमी मेहनत घेत असतात। आपण सुद्धा यावं, आपले जे मित्र आहेत, आपले जे मैत्रिणी आहेत ह्यांच्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला अशा प्रकारचे गुण दिसून येतात, ज्या वेळेला आपल्याला दिसून येतं की आपला मित्र आहे, आपली मैत्रीण आहे, ही खेळामध्ये अभ्यासामध्ये चांगली आहे, त्यावेळेला आपण त्यांचं कौतुक करायला हवं आणि त्याचबरोबर त्यांच्याकडून आपण सुद्धा अशा स्वरूपामध्येच मग त्यांच्याकडून प्रेरणा आपण
घेत असतो आणि आपण पुढे जाण्यासाठी मग समजा आपल्याकडे एक समजा आदर्श म्हणून समजा आपला मित्र, आपली मैत्रीण किंवा आपली समजा भाऊ भावंड हे आपण त्या प्रकारे तयार करत असतो। तरी मी आपल्या सर्वांना मी इथं एवढंच मी सांगेन की आपण स्वतःला चांगल्या प्रकारे व्यक्त करा। आपलं म्हणणं आहे स्पष्ट शब्दामध्ये, कमी शब्दामध्ये आणि चांगल्या शब्दांमध्ये स्वतःला स्वतः मांडा आणि त्याच्याच बरोबरीने आपले मित्र, आपली मैत्रीण, आपले भाऊ, आपली बहीण यांचे जर स्वतः काही चांगल्या गोष्टी जर करत असतील तर त्यांचं कौतुक सुद्धा करा, कारण याच्यामुळेच आपल्या स्वतःमध्ये सुद्धा जिद्द निर्माण होते आणि आपण नक्कीच साधारणतः आपल्या स्वतःच्या समोर मग सध्या एक चांगला नागरिक होण्यासाठी, मोठा माणूस होण्यासाठी म्हणून सध्या आपण मेहनत करायला लागतो। आपण यासाठी मेहनत कराल। पनवेल महानगरपालिका आणि त्याचबरोबर माननीय आमदार प्रशांत ठाकूर हे आपल्यासाठी इथे मेहनत घेण्यासाठी नेहमी सदोदित मदत इथं मेहनत करत असतात। या मेहनतीला अनुसरून आणखी आणि त्याच्याच बरोबर याच्यामध्ये वाढीव जे काही करता येईल त्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असते। आपली साथ आणि शिक्षकांची सांगता येत असलेलं मार्गदर्शन हे त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे। पुढील काळामध्ये सुद्धा आपण समजा अशाच प्रकारे आपला अभ्यास हा आपण चालू ठेवाल। आपण त्याच्याच बरोबर अभ्यासाच्या सोबतीने विविध कलागुणांमध्ये म्हणजे तो शिक्षण असेल, शिक्षणाच्या बरोबर मग खेळ असतील, आणखी इतर सुद्धा असतील, आपल्याला जेव्हा जेव्हा संधी भेटेल त्या संधीचा उपयोग करा। शिक्षकांनी सुद्धा त्यांना सुद्धा इथं विनंती आहे की आपण जास्तीत जास्त त्यासाठी वर्गामध्ये आपण छोट्या छोट्या वक्तृत्व स्पर्धा किंवा आणखी समजा अशा प्रकारच्या इतर स्पर्धा ज्याच्यामध्ये त्याला स्वतःला व्यक्त होता येईल म्हणजे परफॉर्मिंग आर्ट आपण जेव्हा बोलत असतो की या इथं 64 कला आहेत, 64 प्रकारच्या कला, मग समजा त्याच्यापैकी आपण मुलांसाठी मुलींसाठी आपण समजा जेवढ्या संधी आपण उपलब्ध करून देऊ मुलं त्याचं सोनं करतील। आपण अशा प्रकारच्या संधी ह्या आपण त्यांच्यासाठी उपलब्ध करून द्याव्यात आणि त्यासाठी आपल्याला तेजस कानकडे असतील, चाळीशीला घरत मॅडम असतील, भुजबळ साहेब असतील किंवा त्याच्या सोबतीने भारतीय जनता पार्टी मग सध्या आम्ही स्वतः असू, आम्ही नेहमी सध्या याच्यासाठी उपलब्ध असतो। एवढंच मी इथं सांगेन पुढील काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे कार्यक्रम जे आपण घेत राहावेत यासाठी मी इथं शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो। धन्यवाद। निश्चित एक आमदार प्रशांत ठाकूर यांचा एक कार्यकर्ता म्हणून गर्वाने सांगेल की असा नेता मिळणं दुर्मिळ आणि या नेत्याने स्वतःच्या वाढदिवसाला म्हणजे सुरुवात केली। त्यांनी बरेच लोक मानत नाहीत की माझ्या वाढदिवसाला पुष्पगुच्छ नको, केक नको, कुठले बॅनर नको, परंतु त्याचा समाजाला काय उपयोगी होतील असे उपक्रम राबवा आणि त्यातला हा उपक्रम आपल्या प्रभागाचे नगरसेवक तेजसजी कानपिळे त्यांच्यासोबत अनिलजी भगत असतील, त्याचबरोबर बरेचसे त्यांचे कार्यकर्ते असतील, या सर्वांनी मिळून ठरवलं की काय कार्यक्रम घ्यायचा। रक्तदान शिबिर करतो असतो, इतर घेत असतो, पण तर पोदी शाळा ही सर्वसामान्य आमच्या कुटुंबातून येणारी मुलं आहेत आणि त्यांचं शारीरिक तपासणी केली जात नाही आणि अशा माध्यमातून या मुलांचं एक आरोग्य तपासणी व्हावी म्हणजे त्यामध्ये डेंटल असेल, आय चेकअप असेल आणि इतर हेल्थ चेकअप असेल अशा पद्धतीच्या तपासण्यांनी आता भेट दिली। अतिशय चांगली छोटी छोटी मुलं आणि त्यांच्या चांगल्या प्रकारे काळजीपूर्वक डॉक्टर लोकसुद्धा तपासणी करतायत। आयरिस आय हॉस्पिटल आणि त्याचबरोबर साई प्रतिष्ठान यांच्या वतीने अतिशय चांगला उपक्रम राबवला जातो आहे आणि आमदार साहेबांच्या वाढदिवसाला ह्या शुभेच्छा आमच्या कार्यकर्त्यांकडून आहेत। मी सकाळपासून 3 कार्यक्रम अशा पद्धतीने आम्ही पोती नंबर 3ला हनुमान मंदिराचं स्वच्छता अभियान हे केलं, राखलं म्हणजे स्वच्छता अभियान केलं। त्यानंतर आता बरेच घरात त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि इतर आरोग्य शिबिर होतं। आता हे सुद्धा शिबिर आपण बघतो आणि विद्यार्थी खरोखर अभिनव कल्पना आहे की लहान मुलांची तपासणी केली जाते आणि मी यासाठी आमच्याच गावातल्या सतीश मोरे यांच्या म्हणजे कन्या डॉक्टर मानसी यांना थँक्स म्हणाल की त्या नेहमीच वारंवार नवरात्री उत्सवामध्ये सुद्धा आय चेकअपचे कॅम्प घेत असताना आतासुद्धा घेतलेलं आहे। त्यामुळे अशी समाजसेवा घडणं आणि आमदार साहेबांनाही एक शुभेच्छा देणं हे सर्वांच्या वतीने मी आमदार साहेबांना पुन्हा शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आणि चांगला उपक्रम तेजस कानपिळे यांनी राबवला। एवढं निश्चित आजच्या या वाढदिवसाला नमस्कार। सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचा आज वाढदिवस 5 ऑगस्ट हा वाढदिवस आणि या दिवशी आज सर्व ठिकाणी अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्याच पद्धतीने इथे पोदी शाळेमध्ये सुद्धा आदरणीय आमचे नगरसेवक तेजस कानपिळेजी यांनी आपलं शालेय वस्तूंचं वाटप तसंच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, डोळ्यांची तपासणी हा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो की आज सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त
अनेक कार्यक्रम दरवर्षी होत असतात आणि महाआरोग्य कॅम्प हे CKT कॉलेजवरती होत असतं. यावर्षी महारोजगार मेळावा करण्यात आला आणि प्रत्येक नगरसेवकांनी हे महाआरोग्य कॅम्प इथे प्रत्येक ठिकाणी आयोजित केलेले आहेत. खरोखर सगळ्यांचं मी अभिनंदन करेन, कारण देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे या उक्तीप्रमाणे आज त्यांच्यातून आपण काहीतरी खारीचा वाटा आपण घेतला पाहिजे या उद्देशानं आज सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील, सर्व नगरसेवक असतील, हे सर्व त्या पद्धतीनं आज कार्यक्रम राबवत आहेत. आणि सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचाही तसाच आम्हाला सल्ला आहे की मार्गदर्शन आहे की त्यांचं म्हणणं आहे की मला पुष्पगुच्छ देण्यापेक्षा तुम्ही सामाजिक उपक्रम काहीतरी करा, सामाजिक कार्यक्रम करा, गोरगरिबांना, शालेय विद्यार्थ्यांना काही मदत होईल असं बघा. पुष्पगुच्छ आपण घेऊ आणि ते नंतर फेकून देऊ किंवा होर्डिंग्स आपण छापू, ते थोडे दिवस 4 लोक बघतील आणि नंतर ते सुद्धा काढून टाकण्यात येतील. पण ही जी तुमची मदत आहे ती कायमस्वरूपी लक्षात राहणारी आहे आणि ह्याच मला शुभेच्छा असतील असं आमदार साहेबांनी सांगितलेले आहे की या समाजोपयोगी जे काम कराल त्या शुभेच्छा मला असतील, हे आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि खरंच म्हणजे सगळे त्यामुळे खुश आहेत. आज आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी सुद्धा इथे सर्वांच्या वतीनं, आता शाळेच्या वतीनं पण, शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं, शिक्षकांच्या वतीनं आणि माझ्या प्रभागातील नागरिकांच्या वतीनं शुभेच्छा देते. साहेबांना उदंड निरोगी आयुष्य लाभो ही सदिच्छा, परत एकदा शुभेच्छा देते आणि थांबते. आज 5 ऑगस्ट सन्माननीय आपले पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस, त्या निमित्ताने आज प्रभाग क्रमांक 20मध्ये काळुंगा, भिंगारी, तक्का, ओधी या ज्या महापालिकेच्या ज्या शाळा आहेत त्यापैकी आम्ही आता या ठिकाणी साहित्यिक प्रतिष्ठान आणि आयरिस हॉस्पिटलच्या वतीने ओधी शाळेमध्ये त्या ठिकाणी लहान मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे त्या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचा कॅम्प राबवण्यात आलेला आहे. आपले सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पनवेल महानगरपालिकेमध्ये नगरसेवक त्या ठिकाणी काम करतो. तर आज आम्हा सर्व नगरसेवकांना आणि कार्यकर्त्यांना आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी त्या ठिकाणी आवाहन केलं की कुठल्याही प्रकारचे बॅनर, होल्डिंग न लावता त्या ठिकाणी समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात यावे. त्याच आदेशाचं आम्ही पालन करून आज मोदी या भागामध्ये शाळेत ज्या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर व या ठिकाणी शाळेच्या ज्या बॅग आहेत त्या बॅग वाटपचा या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलं. त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आज उपस्थित होते आपले पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परिषद ठाकूर, आपल्या सन्मान्य उपमहापौर चारुशिला घरत मॅडम, माजी नगरसेवक अनिल भगत, माजी नगरसेवक जयंत पगडे साहेब आणि शहर अध्यक्ष पनवेलचे भारतीय जनता पार्टीचे सुमित झुंजारराव हे या कार्यक्रमासाठी सर्व पाहुणे उपस्थित होते. आज आमदार साहेबांच्या वाढदिवसा निमित्ताने या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एक मदतीचा हात या ठिकाणी पुढे करण्यात आलेला आहे. त्या पद्धतीने रामशेठ ठाकूर विकास मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वह्यांचं वाटप असतील, ज्या काही शैक्षणिक वस्तू असतील त्या ठिकाणी मदत होत असते. त्या पलीकडे जाऊन जर कुठल्या ह्या गरजू विद्यार्थ्यांना जर मदत लागली, एखाद्या विद्यार्थ्याची कुठली तर आर्थिक फीची अडचण असतील किंवा वह्या घ्यायला असतील, आम्ही त्या ठिकाणी सन्मान्य आपले रामशेठ ठाकूर साहेबांची चर्चा केली की त्या समाजाच्या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्या देखील विद्यार्थ्यांना मदत होत असते. अशाच प्रकारे आम्ही चारुशिला मॅडम असतील, सन्मान्य आपले सहकारी नगरसेवक अजय बेरा असतील किंवा मी असेल, आम्ही देखील महानगरपालिकेचं नेतृत्व करत असताना या ठिकाणी शाळेला तील विद्यार्थ्यांना ज्या काही गरजू विद्यार्थी असतील, ज्यांना जी गरज भासत असेल त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या मदतीसाठी हातभार लावण्याचा प्रयत्न करत असतो. मी आज या सध्या कार्यक्रमाच्या हेतूने सर्वांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद. आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट पनवेलचे आमदार श्री प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहरात, पनवेल तालुक्यामध्ये, पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्फत वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून 2 तारखेपासून या ठिकाणी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्याचा या ठिकाणी संकल्प केलेला आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सूचना केल्याप्रमाणे की माझा वाढदिवस हा पुष्पगुच्छ किंवा बॅनर, जाहिराती करून साजरा करण्यापेक्षा समाजामधला जो दीनदलित आहे, तळागाळातला जो मनुष्य आहे, म्हणजे आमचे भारतीय जनता पार्टीचे सैन्य संघाचे ज्येष्ठ जे आहे, त्याच्यामध्ये अंत्योदय ज्याला बोलतो आपण, अंत्योदय शेवटच्या घटकापर्यंत
हा भारतीय जनता पार्टीचा जे जनतेच्या योजना पोहोचल्या पाहिजेत त्यांचं कार्य पोहोचलं पाहिजे या जाणीवेतून आज सगळे कार्यकर्ते पदाधिकारी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवतात। आज आमच्या प्रभाग क्रमांक 20मध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सन्मानित तेजस्वी कानफेडे यांनी या ठिकाणी जे शाळेतले जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी डोळे तपासणी आणि त्याच्यावरचे उपचार या संदर्भामध्ये या ठिकाणी शिबिर आयोजित केले। या शिबिराला SP मोरे कॉलेज म्हणजे आमचे मित्र सतीश मोरे यांची जी मुलगी आणि जावई आमचे यांनी या कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केले। मी त्यांच्या मनापासून त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो। आणि या निमित्तानं मी एवढंच सांगेन लहान मुलांना की आजकालची जर आपण तरुण पिढी लहान मुलं जर बघितली तर ती जास्त करून या ठिकाणी TV पाहणं, मोबाईलवरती खेळणं, मोबाईलचे खेळ पाहणं याच्यामध्ये जास्त दंग झालेलं। याच्यामुळे निश्चितपणे अतिशय लहान वयामध्ये ज्यांचं पिण्याचं बागडण्याचं अशा वयामध्ये त्यांच्या डोळ्यांवरती विपरीत परिणाम होतात, दृष्टीवरती त्यांचा वाईट परिणाम होत असतो। मी या निमित्ताने एवढंच सांगेन या लहान विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना की आपण या ठिकाणी अभ्यास चांगल्या पद्धतीने करावा आणि थोडंसं TV असेल किंवा मोबाईल असेल याचा कमीत कमी वापर आपण करावा अशी या निमित्ताने सूचना करतो। मी सन्माननीय आमचे नगरसेवक श्री तेजस्वी कानफेडे यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करेन। एक अतिशय चांगला छान सामाजिक उपक्रम या ठिकाणी ठेवला आहे। विद्यार्थी जे आहेत आमचे पोदी शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत अतिशय गरीब घटक आहेत म्हणजे झोपडपट्टी स्लम एरियातले विद्यार्थी आहेत, त्यांची आईवडिलांची कसे अतिशय अतिशय गरीब आहेत त्यांना या ठिकाणी दप्तर वाटपाचा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। त्यांचं मनापासून पक्षाच्या वतीनं अभिनंदन करतो। माझ्यासोबत आमचे ज्येष्ठ नेते सन्मान्य अनिल मुकर, श्री अमरीजी मोकर आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे पोदी भागातले जे सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, आमच्या माजी उपमहापौर चारशीला घरतताई असले सगळे कार्यकर्ते या ठिकाणी या कार्यक्रमाला या ठिकाणी मदत करेल। मी मनापासून पुन्हा या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो। शाळेतील शिक्षकांचं देखील मी मनापासून अभिनंदन करेन की यांनी या कार्यक्रमासाठी योग्य ते सहकार्य केले। सर्वांचं मनापासून अभिनंदन। आणि मी एवढीच या ठिकाणी प्रार्थना करली हा जो सामाजिक उपक्रम ठेवला आहे यांना ही जी आता मदत मिळणार आहे, जे सहकार्य मिळेल शिबिराच्या माध्यमातून त्यांच्या आईवडिलांचे आणि या लहान मुलांचे आशीर्वाद आमदार प्रशांत ठाकूर यांना निश्चितपणे मिळतील आणि चांगलं आरोग्य मिळेल अशा ठिकाणी मी आशा बाळगतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।